श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आपण श्रीराम हृदय या विषयाचा 4-5 दिवसांपूर्वी प्रारंभ केला. काल श्री महादेव उवाच इथून सुरुवात केली आणि श्री महादेव उवाच 16व्या श्लोकापासून आपण 19व्या श्लोकापर्यंत म्हणजे 4 श्लोक पढितले. धन्यासी भक्ता असी परात्मनस्त्वं इथून सुरू केलं आणि स्वाविद्या समृद्ध मानसाये इथपर्यंत पाहिलं. भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले. आपली प्रिय पत्नी रामतत्व जाणू इच्छिते. तिच्यामध्ये रामतत्वाबद्दल अनेक शंका आहेत, काही आक्षेप आहेत आणि त्यामुळं रामतत्व पूर्ण रूपात जाणण्याची तिची कुठपर्यंत तयारी आहे हे शिव पाहतात आणि दोषांकडे न पाहता रामरायांबद्दल ती जाणू इच्छिते. त्यामुळे त्यांना आनंद आहे. आणि अविद्येच्या प्रभावामुळे जे लोक स्वतःचं स्वरूप जाणू शकत नाहीत, ज्यांची मनं अविद्येनं झाकोळली आहे, अशा लोकांना रामरायांचं खरं स्वरूप लक्षात येत नाही. इथपर्यंतचा विचार काल आपण बघितला. कारण रामराय हे पुरुषोत्तम आहेत, परमपुरुष आहेत, चिदानंद स्वरूप आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा अविद्येच्या प्रभावामुळे जीवांना त्यांचं खरं स्वरूप लक्षात येत नाही. असा विचार भगवान शिवशंकर मांडतात. त्या अविद्येचा प्रभाव काय असतो आणि तिच्यापासून कसं दूर जायचं, असा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचं उत्तर पुढच्या श्लोकाच्या आधाराने आपण देण्याचा प्रयत्न करूया. 20वा श्लोक असा आहे. स्वाज्ञानमत्यात्मनिशुद्ध बुद्धे स्वारोग्यन्तीह निरस्तमाये संसारमेवानुसरन्ति ते वै पुत्रादिसक्ता कुरुकर्मयुक्ताः. असा हा श्लोक. भगवान शंकर अविद्येचा काय प्रभाव असतो हे आपल्याला समजावून सांगत आहेत. 20वा श्लोक असा आहे. स्वाज्ञानमत्यात्मनिशुद्ध बुद्धे स्वारोपयंतीह निरस्तमाये. म्हणजे शुद्ध बुद्धे निरस्तमाये आत्मनि स्व अज्ञानम अपि स्व आरोपयन्ति इह ते संसारम एव अनुसरन्ति कुरुकर्मयुक्ताः पुत्रादिसक्ताः. असा त्याचा अन्वय होतो. कुरुकर्मयुक्ताः याचा अर्थ पुष्कळ कर्म करणार, सतत कामामध्येच गुंतलेले. ज्याला समर्थांनी एका स्फुट प्रकरणात म्हटलेलं आहे. रवी उदयो अस्ततो पोटधंदा स्तवी आर्जवितो करीयरविंद. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि हल्ली तर सूर्यास्त उलटून गेल्यानंतर सुद्धा पोटधंद्यातच काम करण्यामध्ये त्याचं आयुष्य निघून जातं प्रदीर्घ काळ. रवी उदयो असत तो पोटधंदा आणि काय करतो ते सगळं करताना स्तवी आर्जवितो करी येर मिंधा. कधी मिंधे पण स्वीकारतो, कधी आर्जव वृत्तीचा परिपालन करतो, कधी स्तवन करतो आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतो. त्याला असं का करावं लागतं? कारण पुत्राधिकांमध्ये तो आसक्त आहे. पुत्र अधिक याचा अर्थ पुत्र, पुत्रवधू, पौत्र, प्रपौत्र
हे सर्व ज्यांच्यामुळे मिळाले, ती पत्नी, मित्र, स्नेही, नातेवाईक, घर, सत्तास्थान, या सगळ्यांमध्ये तो आसक्तीनं राहत असतो, अटॅच्ड. मनाच्या श्लोकात एक सुंदर असा एक श्लोक येऊन जातो बघा. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया, पुत्र, मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हीच अविद्या आहे. अविद्या काय आहे? जर या विद्या सा विमुक्तये असा अर्थ असेल, विद्या ती जी मुक्त करते, आणि अविद्या जर तिच्या विरुद्ध आहे, अविद्या जर तिच्या विरुद्ध आहे, तर मग अविद्याचा अर्थ किंवा व्याख्या अशी होते, सा अविद्या त्या निबद्धते. अविद्या ती की जी जीवाला बांधते. तो जीव कसा बांधला जातो बघा. पुत्रादिसक्ताः, पुत्र मुलं, पौत्र नातवंड, प्रपौत्र पतवंड, या सगळ्यांना देणारी पत्नी, तिच्यासाठी म्हणून असणारं घर, त्या संसारासाठी चालवलेली अर्थसत्ता, संपत्ती, त्याच्यातून मिळणारा मान सन्मान, म्हणजे देह गेह यांच्याशी जे काही निगडीत आहे ते सर्व काय आहे? आसक्तीचं कारण आहे. आणि ती आसक्ती जीवाला बांधून ठेवते. तीच अविद्या आहे. परमात्म्याची प्राप्ती करण्याच्या ऐवजी प्रपंचाच्या प्राप्तीसाठी तो धडपडत राहतो, यालाच अविद्या असं म्हणतात. ते प्रपंचासक्त जीव आहे. म्हणून भगवान शंकर काय म्हणतात? संसारम एव अनुसरंती. असे लोक संसाराचंच अनुसरण करतात, म्हणजे प्रवाहपतीत होतात. धैर्यशाली तो असतो जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. बरोबर ना? प्रवाहाबरोबर वाहत जाणारे तर शेकडो आहेत. प्रवाहात पडायचं आणि वाहत जायचं. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव हे अविद्येनं ग्रासलेले असल्यामुळं त्यांच्यामध्ये ते धैर्य नसतं, त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास नसतो, आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये ती तळमळ नसते भगवत प्राप्तीची. आणि असं असल्यामुळं ते देह गेह यांनी आसक्त होतात. आणि कुरुकर्मयुक्त प्रचंड कर्म करतात. इतकी कर्म करतात की सांगायला नको. पण ती सगळीच्या सगळी कर्म त्याला बांधणारीच ठरतात, मुक्त करणारी नाही. कारण ती कर्म आसक्तीतून होत असल्यामुळं अनासक्त भावानं कर्म करायचं असतं हे त्याला माहितच नाही. आणि त्यामुळं असे लोक संसारालाच अनुसरतात. आपण मनाच्या श्लोकात काय म्हटलं? गमू पंथ अनंत या राघवाचा. समर्थ म्हणतात राघवाच्या पंथानं जा म्हणते त्याचं अनुसरण करा. पण संसारासक्त जीव काय करतात? संसाराचंच अनुसरण करतात. संसारम एव अनुसरंती. ते संसाराचंच अनुसरण करतात. कशामुळे करतात? अविद्येमुळं. पहिल्या चरणात काय सांगितलं? स्व अज्ञानम अपि आत्मनी शुद्ध बुद्धे स्व आरोपयंती इह निरस्त माये. जे आत्मतत्व मायेचा निराश करतं, मायेच्या पलीकडे असतं, त्याच्यामध्येच अज्ञानाचा आरोप होतो. अज्ञानाचा आरोप केला जातो. कुणाकडून? त्या जीवाकडून. का? अविद्येच्या प्रभावाने. तो कसा होतो हे नीट समजून घेण्यासारखं आहे. त्याला एक सुंदर दृष्टांत देतात. तो दृष्टांत येणार आहे पुढं. मी एक वेगळा दृष्टांत देतो. अंधुकचा प्रकाश असेल किंवा अंधार असेल आणि एक काहीतरी नागमोडी लांबलचक वस्तू पडली असेल तर आपल्याला शंका येते साप आहे की काय.
आणि आपण तिथे जायला घाबरतो, नको बाबा साप आहे वाटतं. पण जो जाणकार आहे, ज्याने ती वस्तू टाकलेली आहे, त्याला माहिती आहे की तो साप नाहीये, तो एक दोरखंड आहे. म्हणून तो निर्भयपणे जातो आणि तो दोरखंड याच्या दृष्टीने असणारा साप हातात घेतो आणि म्हणतो, अरे बघ तो मागो, अरे अरे तो साप उचललायस, आणि हा मागो पळतो. म्हणतो, थांब, माझ्यावर विश्वास आहे ना, बघ. आता निर्भयपणे यांनीच हातामध्ये घेतलं म्हटल्यानंतर तोही थांबतो आणि पाहतो, अरे दोरखंडासारखा दिसतोय, मग हात लावून बघतो, खरंच रे दोरखंड आहे, साप नाहीये. अविद्येनं काय होतं, अविद्येच्या प्रभावामुळे सत्याचा लोप होतो आणि सत्यावरती असत्य भासायला लागतं किंवा मिथ्या भासायला लागतं. हा अविद्येचा प्रभाव आहे. संतांना सर्वत्र परमात्माच दिसतो, तो भगवानच सर्वत्र आहे, सर्वगत तोच आहे. म्हणून गीतेमध्ये काय म्हटलं, वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभ. हे जे काही सर्व जगत व्याळ विश्व दिसतं, हे विश्व नसून वासुदेवच आहे असं ज्याला दिसतं, अनुभवता येतं, तो दुर्लभ असा महात्मा आहे. सत्य ते आहे. पण अविद्येच्या प्रभावामुळे त्याचं सत्यरूप झाकलं जातं आणि काहीतरी भलतंच त्या ठिकाणी दिसायला लागतं, त्याला भ्रांती असं म्हणतात. म्हणून मगाच्या मनाच्या श्लोकात समर्थांनी काय म्हटलं, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्र आदिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीत राहिलं, त्यांनी ते सगळं पाहिलेलं असतं. सत्य काय आहे, जीवनाचं खरं स्वरूप काय आहे, मानवी जीवनाचं मूळ हेतू काय आहे, हे विश्व दिसतं तसं आहे की वेगळं आहे, मुळात ते कसं आहे, याचं अंतर्बाह्य ज्ञान ज्याला झालेलं असा सज्जन असतो. त्याच्या संगतीत आपण राहिलो की आमची सुद्धा भ्रांती म्हणजेच अविद्या कमी कमी व्हायला लागते त्या सत्संगाच्या प्रभावाने. म्हणून अविद्येचा नाश करण्यासाठी सत्संग हाच उपाय आहे. मग तो सत्संग ह्या माध्यमातील असेल जो सध्या सुरू आहे, किंवा तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या समोर बसून, पण तो साधन करणारा हवा, तो उपासक हवा, फक्त तो पडीक पंडित नको. काही तप त्याच्या जीवनात हवं, काही अनुभूती त्याच्या जीवनात हवी. तर अशाची वचनं ऐकणं, त्याचं चिंतन करणं, तेही नाही साध्य झालं तर एखादा दासबोधासारखा, ज्ञानेश्वरीसारखा सद्ग्रंथ आणि त्या ग्रंथाच्या परिशीलनामध्ये राहणं, या सर्व माध्यमातून तुम्ही सत्संगाचा अनुभव घेऊ शकता. आणि खरा सत्संग याच्यापेक्षा फारच वेगळा आहे. पण तो खरा सत्संग प्राप्त करण्यासाठी हा सत्संग होणं आवश्यक आहे. खरा सत्संग कोणता, आपल्या सत्स्वरूपाशीच होणारा आपला संग, आपल्या आत्म्याशीच आपला संवाद सुरू होणं, मी आतमध्येच रमायला लागणं, आतमध्येच माझा संवाद सुरू होणं, खरा सत्संग हा आहे. पण तो अत्यंत दुर्लभ असा सत्संग आहे, म्हणून हा बाह्य सत्संग गरजेचा. ह्याच्या प्रभावाने त्या अविद्येची पुट, त्या अविद्येची ओडंबरी माया ही हळूहळू कमी व्हायला लागते. आणि का घडतं याच्यात शिव सांगतात, स्वज्ञानमप्यात्मनि शुद्ध बुद्धे स्वारोपयंती निरस्त माये. मायेच्या पलीकड असणारा शुद्ध बुद्धीनंच ज्याला जाणता येऊ शकतं. बुद्धीमध्ये थोडं जरी मालिन्य आलं तरी जो अदृश्य होतो, अप्राप्त होतो, अशा आत्म्यामध्ये स्वतःच्या अज्ञानानंच, अविद्येच्या प्रभावामुळे उत्पन्न झालेल्या अज्ञानानंच जीव किंवा व्यक्ती स्वतःच मायेचं आरोपण करतात. आणि मग ते संसाराचं अनुसरण करतात. म्हणजे मी आत्मस्वरूप आहे विसरून ते मी देहस्वरूप आहे असं मानतात.
आणि त्या देहस्वरूपाच्याच माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करत त्याच प्रकारचं तुच्छ जीवन ते जगत राहतात. म्हणून इथं शिव पार्वती मातेला सांगतायत की त्या अविद्येच्या प्रभावामुळेच हा सगळा घोटाळा होतो. म्हणून आपण जर खरंच पारमार्थिक असू ना तर आपण हे तपासून बघू, मी पुत्रामध्ये किती आसक्त आहे, पत्नीमध्ये किती आसक्त आहे, किंवा पतीमध्ये किती आसक्त आहे, घरामध्ये किती आसक्त आहे, संपत्तीमध्ये किती आसक्त आहे, सत्तेमध्ये किती आसक्त आहे, नातेवाईकांमध्ये किती आसक्त आहे, मित्रमंडळींमध्ये किती आसक्त आहे, माझ्या बहिर्मुखतेचं प्रमाण किती आहे, मी अंतर्मुख आहे का, आणि मी जे काही काम करतो, हे जे काही काम कर्म मी करतो ते कर्म कुणासाठी करतो आणि कशा पद्धतीनं करतो, गुरुकर्मयुक्त आहात, कुणासाठी ते कर्म करतो आणि कशा पद्धतीनं करतो, त्यांच्या आसक्तीमुळे करतो की कर्तव्य म्हणून करतो, हा पहिला मुद्दा. आणि कशा पद्धतीनं करतो, ईश्वरार्पण पद्धतीनं करतो, ईश्वरार्पण असतो, सीतारामचंद्रार्पण असतो, अशा पद्धतीनं करतो की अन्य कुठल्या पद्धतीनं करतो, हा सगळा विचार करायला हवा. तुम्हाला असं जाणवेल की आपण पुत्रादि सप्ताह हे जे भगवान शंकर सांगतायत ना, हे आपल्याही बाबतीत सत्य आहे. आणि आम्ही पण त्यानंच आसक्त झालो का, त्या अविद्येच्या प्रभावामुळं. युवांचा हा तिथं दिसतोय, काही सूचना आहे ना? नमस्कार. दिसत होता. नाही, सूचना नाही माझं. सॉरी तू चालू दे. बर, नाही ठीक आहे. हो. म्हणून पुढच्या श्लोकात भगवान शंकर म्हणतात, जानन्ति नैवं हृदये स्थितं वै चामीकरं कंठगतं यथा ज्ञा यथा प्रकाशो न तु विद्यते रवौ ज्योतिस्वभावे परमेश्वरे तथा विशुद्ध विज्ञान मघने रघुत्तमे विद्या कथं स्यात् परमात्मनि परात्मनि. इथं दुसऱ्या चरणामध्ये एक अवग्रह चिन्ह राहिलेलं आहे, ते नीट लक्षात घ्या. त्यामुळं वरच्या श्लोकामध्ये पण ते अवग्रह चिन्ह राहिलेलं आहे, जो आता इथं आपण तुम्हाला दिसतोय. तर ते काही याच्यातलंच कॉपी केलं असल्यामुळे ते झालेलं आहे. यथा प्रकाशो, इथं यथा नंतर अवग्रह चिन्ह हवं, म्हणजे यथा अप्रकाशो असं तिथं हवं. जिथं अ किंवा आचा उच्चार करायचा नसतो वृत्ताच्या नियमानुसार, त्या ठिकाणी अवग्रह चिन्ह देण्याची पद्धत आहे संस्कृत भाषेत. तसं तिसऱ्या चरणामध्ये आहे बघा, विशुद्ध विज्ञान घने रघुत्तमे, पुढं अवग्रह चिन्ह एस सारखी गुण आहे, आणि नंतर विद्या कथम स्यात् परात्मनी असं आलं. तर ते जे अवग्रह चिन्ह आहे ते काय आहे, अ चा उच्चार करायचा नाहीये पण अ आहे तिथं हे लक्षात येण्यासाठी. म्हणजे रघुत्तमे अविद्या कथम असा शब्द आहे, पण अ चा उच्चार वृत्तामध्ये बसत नसल्यामुळे तो केला जात नाही, तिथं अवग्रह चिन्ह काढलं जातं. तसंच यथा प्रकाशो, तिथं अप्रकाशो पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये थोडं सुधारणा करायला हवी. या श्लोकामध्ये काय म्हटलंय पुढं, जानन्ति नैवं हृदये स्थितं वै जामीकरं कंठगतं यथा ज्ञा. संस्कृतमध्ये एक न्याय आहे, त्या न्यायाचं नाव आहे कंठ चामीकरण न्याय. त्या न्यायाचं नावच तसं आहे, कंठ चामीकर न्याय. चामीकर शब्दाचा अर्थ सोनं असा आहे. सोनं म्हणजे गळ्यात घातलेल्या सोन्याचा अलंकार. एखादी व्यक्ती स्नानासाठी किंवा आणि कुठल्या कारणासाठी जाते, आणि त्या व्यक्तीची सवय आहे की स्नानाला जाताना आपण
गळ्यातील सोन्याचं जे काही लॉकेट असेल किंवा गळ्यातील सोन्याचा अलंकार असेल तो काढून ठेवायचा बाजूला आणि स्नानाला जायचं. स्नान झाल्यानंतर पुन्हा तो घालायचा. पण आज तो विसरला तसं करायला. होतं कधी कधी असं ते बाजूला काढायचं विसरला आणि बाजूला काढायचं विसरला. स्नान केलं आणि बाहेर येता येता त्याला आठवलं, अरे आपण तर तो अलंकार बाजूला काढून ठेवलेला असतो आणि तो अलंकार घालायचा आहे. म्हणून तो नेहमी जिथं तो अलंकार बाजूला काढून ठेवायचा तिथं गेला तर तिथं त्याला अलंकार सापडेना. भयभीत झाला. बापरे बापरे बापरे, माझा सोन्याचा अलंकार गेला, कुठे गेला कुठे गेला. अख्खं घर शोधून काढलं. जिथं ठेवण्याची शक्यताही नाही अशाही माळ्यावरती इकडं तिकडं सगळीकडे गेला. माझा चोरीला गेला, माझा चोरीला गेला म्हणून सगळीकडे रडायला लागला. सगळीकडे जातो, विचारतो माझा तो अलंकार तुम्ही बघितला का वगैरे वगैरे. आता बाहेर जाताना काय असा उघडा जाता येणार नाही त्याला, म्हणून अंगावर कपडे चढवले. कपडे चढवल्यामुळे त्याच्याच गळ्यात असणाऱ्या सोन्याचा तो अलंकार इतरांना दिसेना. बरं, घाई गडबडीत जाताना नट्टापट्टा करायचा माणूस विसरतो, त्यामुळं आरशाही समोर तो गेला नाही. आरशासमोर गेला असता तर गळ्यातलाच सोन्याचा हार, त्याला हार म्हणजे जे काही अलंकार आहे तो दिसला असता. पटकन कपडे घातले आणि तो गेला बाहेर आणि विचारतो, तू बघितलास का, तू बघितलास का असा सोन्याचा, अरे मला सासरेबुवांनी गिफ्ट केलेला होता वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं सांगून झालं. फार वैतागला आणि थकून भागून घरी आला. पत्नीला म्हणाला, काय फार मोठा गोंधळ झाला बाई. आणि सगळं झाल्यानंतर ती म्हणते, अहो काय ते गळ्यामध्ये काय चमकतंय बघा जरा, शर्ट इकडे करा बाजूला. आणि 1-2 बटणं काढली शर्टची तर ते गळ्यामध्ये चमकायला लागला. अरे गळ्यातच आहे की. जसं मराठीमध्ये आपण काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतो, तसं संस्कृतमध्ये कंठचामीकरण न्याय असं म्हटलं जातं. त्यामुळं जानंती नैवम हृदय स्थितम वै चामीकरण कंठगथं यथा ज्ञान. ज्याप्रमाणे गळ्यातच असणारा हार किंवा ते अलंकार गळ्यात आहे याचं अज्ञान निर्माण झालेलं असतं आणि गळ्यातलाच अलंकार त्याला दिसेनासा होतो किंवा त्याच्यासाठी अदृश्य होतो किंवा त्याच्यासाठी हरवतो, तसंच हृदयातच तो आत्मा आहे. हृदयातच ते भगवान श्रीराम आहेत, त्याच ठिकाणी ते विद्यमान आहेत. असं असताना ते सुद्धा जानंती नैवम, अज्ञानी जन त्याला जाणू शकत नाही. अज्ञानी जनांना ते सापडत नाही. यथा प्रकाशो म्हणजे यथा अप्रकाशो न तु विद्यते रवौ ज्योतिष स्वभावे परमेश्वरे तथा. विशुद्ध विज्ञान रघुत्तमे अविद्या कथम स्यात् परः परात्मनि. पार्वती, तू म्हणतेस ना की श्रीरामांमध्ये अविद्येचा प्रभाव दिसला, स्वतःच्याच अविद्येच्या कोशामध्ये अडकून घेऊन ते स्वतःलाच विसरले आणि त्यामुळे त्यांनी विलाप केला. असं जे तू म्हणतेस ते तेवढंच खरं आहे जेवढं सूर्यामध्ये अंधकार निर्माण व्हावा. सूर्यामध्ये अंधकार कधी निर्माण होईल का? यथा अप्रकाशो म्हणजे अंधकार, न तु विद्यते रवौ. सूर्यामध्ये जसा किंवा सूर्यापासून अंधकार कधीही उत्पन्न जसा होत नाही, तसंच ज्योतिष स्वरूप असणाऱ्या परमेश्वरामध्ये सुद्धा स्वभावतः अंधकार कधीही निर्माण होत नाही. म्हणून विशुद्ध विज्ञानघने, जो अत्यंत शुद्धातिशुद्ध आहे असा विज्ञानघन श्रीरामराय. रघु उत्तमे, इथं रघुत्तम शब्द मुद्दाम घेतलेला आहे शिवांनी. रघुत्तम शब्दातून रघुंमधला उत्तम, त्यामुळं तो रघुत्तम सर्वश्रेष्ठ रघुंमधील पुरुषोत्तम श्रीराम, त्याच्यामध्ये अविद्या कथम स्यात्, अविद्या कशी काय प्रकट होऊ शकते? परः परात्मनी, जो सगळ्यांच्या पलीकडे आहे, जो ज्याला मायेचा स्पर्श सुद्धा झालेला नाही, माया मल सुद्धा ज्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये अविद्या कशी शक्य आहे? असं अगदी ठामपणे भगवान शिवशंकर इथं पार्वती मातेला सांगत आहेत. म्हणून हा कंठचामीकरण न्याय वेदांतामध्ये अत्यंत प्रसिद्ध न्याय. आपल्याच गळ्यात घातलेला अलंकार ज्याप्रमाणे एखाद्याला दिसू नये, त्याप्रमाणे तुमची आणि आमची अवस्था झालेली आहे.
आमच्यामध्येच, आमच्या हृदयामध्येच, जानंती नैव हृदये, हृदयामध्येच असणार ते तत्व. जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की हृद्देशे अर्जुन तिष्ठती, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. सर्व भूतांमध्ये, जीवमात्रांमध्ये, हृदयस्थानामध्येच तो ईश्वर निवास करून आहे. पण तो निवास करून असला तरी आम्हाला त्याचा अनुभव नाही. ज्याप्रमाणे एखाद्याच्या गळ्यात असणारा अलंकार त्याला नाहीये असं वाटावं. आणि अंधकार आणि सूर्य यांचा जितका विरोध आहे, दिवा आणि अंधार यांचा जितका विरोध आहे, किंवा ज्योती आणि अंधार यांचा जितका विरोध आहे, तितकाच श्रीराम आणि अविद्या यांचा विरोध आहे. त्यामुळं त्यांच्या त्या आचरणाकडे बघून, त्या विशिष्ट प्रकारच्या आचरणाकडे बघून तू त्यांच्यावर अविद्येचा आरोप करू नकोस असं शिव सांगताय. पुढे ते म्हणतात, यथाही चाक्षणा भ्रमता ग्रहाधिकम विनष्ट दृष्टेर भ्रमतीव दृश्यते तथैव देहेंद्रिय कर्तुरात्मनः कृतं परेध्यस्य जनो विमुह्यति. फार सुंदर सांगितलं. वेगळ्या वेगळ्या दृष्टांतांनी शिव तिथं पार्वतीला समजावून सांगत आहे. आणि एक नवीन दृष्टांत त्यांनी दिला. ते म्हणतात, डोळ्यांनी च अक्षणा, डोळ्यांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती गरगर फिरत असेल आणि डोळे उघड्या जर तिनं ठेवले असतील, किंवा आपण मेरी गो राऊंड वगैरे हे प्रकार आपल्याला माहिती, असं गरगर फिरत असतं ते. आणि जर आपण बाजूला बघितलं तर आपल्याला आजूबाजूचं जग फिरतंय असं वाटतं. मी स्थिर आहे पण आजूबाजूचं जग फिरतंय. उघडी खेळण्याची पद्धत आहे. उघडी खेळताना सुद्धा आजूबाजूला जर लक्ष गेलं तुमचं, खेळणाऱ्याचं, बघणाऱ्यांचं नाही, खेळणाऱ्याचं, तर त्याला काय दिसतं, आम्ही दोघं, म्हणजे ज्याच्याशी उघडी खेळली जाते ती व्यक्ती आणि मी, आम्ही स्थिर आहोत, पण आजूबाजूचे लोक गरगर फिरतात. मुळात उघडी खेळणारा फिरतोय, दिसताना त्याला जग फिरतंय असं दिसतं. एखाद्या बस एसटी स्टँड वरती किंवा रेल्वे स्टेशन वरती आपली गाडी स्थिर असते, बाजूची गाडी जाताना दिसतं की वाटतं की आपली गाडी चालायला लागली, गाडी सुटली वाटतं. आणि ती गाडी निघून गेली की वाटतं अरे गाडी तर सुटली नाही, ती समोरची गाडी, बाजूची गाडी गेली. हा जो भ्रम आहे दृष्टीचा, तसाच अविद्येचा भ्रम आहे. विनष्ट दृष्टेर भ्रमतीव दृष्टी, भ्रमतीव म्हणजे गोल गोल फिरतंय. तथैव देहेंद्रिय कर्तु आत्मनः कृतं परे अध्यस्य जनो विमुह्यति. पण त्याचप्रमाणे हा फिरतो पण घर फिरताना याला जसं चुकीचं वाटतं, अगदी त्याचप्रमाणे आत्म्यावर अध्यास करून, म्हणजे आत्म्यावर आरोप करून, जसं इथं हा घर फिरतोय, हा घरावर आरोप करतोय, मुळात हा फिरतोय पण आरोप काय, घर फिरतोय. माणसाला जेव्हा गरगरायला लागतं तेव्हा तो काय म्हणतो, सगळं जग फिरायला लागलं. अरे जग नाही फिरत आहे, तुझी दृष्टी फिरायला लागली, पण त्याला जग फिरताना दिसतं. अगदी तसंच अविद्येच्या प्रभावाखाली आलेला जीव हा देह आणि इंद्रिय यांचं कर्तृत्व असताना आत्म्यावर कर्तृत्व लादलं जातं. अध्यस्य, कृतं परे अध्यस्य. अध्यस्य म्हणजे लादणं, अध्यास करणं, एकाचं दुसऱ्यावर लादणं. वेगळ्या अर्थानं थोडं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तो सगळ्यांच्या पलीकडे आहे, त्याला कशाचा स्पर्श होत नाही असा जो आत्मा आहे, त्याच्यावरच देह आणि इंद्रिय यांच्या मायाकृत कर्माचा अध्यास, म्हणजे त्या कर्माचा आरोप आत्म्यावर लावला जातो. जेव्हा की तो सगळ्यापासून निर्लिप्त आहे, त्याचा कशालाही स्पर्श नाही. म्हणून त्या आत्मस्वरूपाला जाणलं नाही की असे भ्रम निर्माण होतात, असे भगवान शंकर सांगतात. नाहो न रात्री, 23वा श्लोक. नाहो न रात्री सवितुर्यथा भवेत् प्रकाश रूपा व्यभिचारतः क्वचित्
ज्ञानं तथा ज्ञानमिदं द्वयं हरौ रामे कथं स्थास्यति शुद्धचिद्घने. पार्वती, अगं, सवितुः यथा न अहः न रात्रीही भवे. लोक बघून मी काय बोलतोय ते ऐका, म्हणजे तुम्हाला जरा श्लोकाची फोड समजून येईल, म्हणून स्क्रीनवर ते श्लोक लावलेले आहे. सवितुः यथा न अहः न रात्रीही भवे तथं प्रकाशरूपा व्यभिचारतः क्वचित्. अव्यभिचारतः सः सविता प्रकाशरूपतः एव अस्ति. ज्याप्रमाणे सूर्यामध्ये दिवस आणि रात्र यांचं स्थान नाही. का? रात्रीचं स्थान नाही आम्ही समजू शकतो, दिवसाचं स्थान का नाही? सूर्यापाशी रात्र नाही, सूर्याच्या पृष्ठभागावर किंवा सूर्याच्या गर्भामध्ये पण रात्र नाही हे आम्ही समजू शकतो, तो प्रकाशमान आहे. पण मग दिवस का नाही? रात्र या शब्दाला फोडण्यासाठी दिवस हा शब्द आहे, किंवा दिवस या शब्दाचा विरोध दाखवण्यासाठी रात्र आहे. रात्र म्हणजे जिथं प्रकाश नाही तिला आपण रात्र म्हणतो. पण रात्र जिथं नाही तिथं जे उरलं त्याला रात्रीच्या विरुद्ध असणारा दिवस असंही म्हणता येत नाही, कारण रात्रीच्या सापेक्षतेनं दिवस हा शब्द आलेला आहे. थोडं लक्षपूर्वक शांतपणे ऐका, कदाचित समजायला कठीण जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हा शब्द ऐकून माहित असेल, आइन्स्टाईनचा. आमच्या पूर्वजांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आधीच सांगून ठेवली. रात्रीच्या संदर्भामध्ये दिवस विद्यमान आहे, दिवसाच्या संदर्भामध्ये रात्र विद्यमान आहे. पण जिथं अंधाराचा लवलेश नाही, कधी रात्र होतच नाही, तिथं दिवस पण आहे असं म्हणू शकत नाही, कारण दिवस हा शब्द रात्र नाही हे दाखवण्यासाठी. द ऍब्सेन्स ऑफ डार्कनेस इज नथिंग बट लाईट, किंवा द ऍब्सेन्स ऑफ लाईट इज नथिंग बट डार्कनेस. तेव्हा जिथं अंधार हा शब्द नाहीये तिथं उजेड हाही शब्द नाहीये, कारण ते समस्वरूपामध्ये आहे, अखंड स्वरूपामध्ये आहे, ते अस्तित्व मात्र आहे. त्यामुळं सूर्यापाशी दिवसही नाही आणि रात्रही नाही. का? अव्यभिचारतः, ज्याच्यामध्ये कुठलाही व्यभिचार घडत नाही, म्हणजे स्वरूपामध्ये विकृती उत्पन्न होत नाही, दुष्कृती उत्पन्न होत नाही, असा तो प्रकाश रूप आहे. एका क्षणासाठी, क्वचित म्हणजे क्षणासाठी सुद्धा. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानं तथा अज्ञानम इदम द्वयम हरौ रामे कथम स्थास्यति शुद्ध चिद्घने. म्हणजे तथैव च शुद्ध चिद्घने हरौ रामे ज्ञानं तथा च अज्ञानम इदम द्वयम कथम स्थास्यति. त्याचप्रमाणे हरी असणारे, नारायण असणारे, विष्णू असणारे श्रीराम, त्यांच्यामध्ये सुद्धा अज्ञान तर नाहीच, पण ज्ञान सुद्धा असू शकत नाही, कारण ज्ञान आणि अज्ञान यांच्या ते पलीकडे आहेत. ज्ञान सुद्धा एक अनुभूती आहे आणि अज्ञान तर ज्ञानाचा अभाव आहे. अभावात्मक ज्ञान म्हणजेच अज्ञान. पारिभाषिक शब्द मी बोलतोय, थोडे कठीण जाण्याची शक्यता आहे. प्रश्नोत्तरामध्ये आपण ते अधिक स्पष्ट करून घेऊ. पण इथं अज्ञान नाही हे एक वेळ समजेल, ज्याप्रमाणे सूर्यावर रात्र नाही हे आम्हाला समजेल, दिवस नाही हे समजणं अवघड जसं आहे, तसं अज्ञान रामांमध्ये नाही, श्री हरिरूप असणाऱ्या रामांमध्ये अज्ञान नाही हे एक वेळ समजेल. पण ज्ञान पण नाही कसं काय? कारण अज्ञानाचा विरोध दाखवणारा शब्द म्हणजे ज्ञान आहे, किंवा ज्ञानाचा विरोध दाखवणारा शब्द म्हणजे अज्ञान आहे. दोन्हीमध्ये समर्थांची सुंदर उभी येते दासबोधामध्ये. ज्ञान आणि अज्ञान वृत्ती रूपे दोन्ही समान, निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे. बघा तसा वेदांत, अगदी तो पुराणामधला, आता हा अध्यात्म रामायण पुराण याच्यातला वेदांत आणि दासबोध, तसा अगदी सुसूत्र एकच गोष्ट सांगितली जाते. समर्थांची ती उभी लक्षात ठेवा, वेदांतातली फार महत्वाची उभी. ज्ञान आणि अज्ञान यांचा विरोध आहे एकमेकांशी. इकडं अ लावलाय, इकडं अ नाहीये, तो हा विरोध दाखवण्यासाठी आहे. तरी सुद्धा एका बाबतीमध्ये ते समान आहे.
ज्ञान आहे तिथं अज्ञान असू शकत नाही, अज्ञान आहे तिथं ज्ञान असू शकत नाही, हे जरी सत्य असलं, म्हणजे एक आहे तर दुसरा नाही, दुसरा आहे तर पहिला नाही, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा एका बाबतीमध्ये दोघांमध्ये साम्य आहे. समर्थ म्हणतात दासबोधात, ज्ञान आणि अज्ञान वृत्ती रूपे दोन्ही समान, निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे. एक उदाहरण बघू समजायला सोपं. रावण विश्रवांचा पुत्र, कैकसीचा पुत्र हा राक्षस आहे. विभीषण विश्रवांचा पुत्र, कैकसीचा पुत्र हाही राक्षस आहे. रावण आणि विभीषण समान आहेत असं म्हणता येऊ शकतं का? एखाद्याने असं स्टेटमेंट दिलं, अहो रावण आणि विभीषण सारखे दोघेही, आपण त्याला हसू, त्याच्या अज्ञानाबद्दल आम्हाला हसू येईल. पण जर तो म्हणाला मी काय म्हणतो ते तरी ऐका, अहो रावण हा रामद्वेष्टा, हा रामप्रेमी, रावण हा दुष्ट, विभीषण हा धर्मनिष्ठ, रावण हा बलात्कारी, विभीषण हा एक पत्नी व्रतधारी, असे अनेक विरोध जरी दोघांमध्ये असले तरी रावण हा राक्षस, विभीषण सुद्धा राक्षस. किंवा रावण हा विश्रवांचा कैकसीचा पुत्र, विभीषण सुद्धा त्याचाच सख्खा भाऊ असणारा विश्रवा आणि कैकसीचा पुत्र. ह्या दृष्टीनं बघितलं तर त्यांच्यामध्ये साम्य आहे की नाही? आहे. अगदी तसंच ज्ञान आणि विज्ञान एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध जरी असलं तरी सुद्धा वृत्ती रूपामध्ये दोघेही समान आहेत. ज्ञानाची ही वृत्तीच आहे आणि अज्ञानाची ही वृत्तीच आहे. वृत्ती रूपामध्ये. आणि म्हणून समर्थांनी पुढे काय सांगितलं, निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे. निवृत्ती अवस्थेला म्हणजे अनुभूतीच्या स्थितीवर जाऊन एक चित्त किंवा त्यामध्ये लय पावणं, तद्रूप होणं. तद्रूप हा सगळ्यात सुंदर शब्द आहे त्यासाठी. तद्रूप होणं, तद्रूपत्व आलं की वृत्ती थांबली. जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत तद्रूपता नाही, आणि जोपर्यंत तद्रूपता आहे तोपर्यंत निवृत्ती नाही, प्रवृत्तीच चालू आहे. म्हणून ज्ञान जरी असलं तरी ती सुद्धा प्रवृत्तीच सांगितली. एवढा मोठा पल्ला आपल्याला गाठायचा याचा विचार करा. अरे आम्हाला ज्ञानच नाही, अज्ञान आहे. आता अज्ञान जाऊन कधी ज्ञान देणार ह्याचा पत्ता नाही. ते ज्ञान आल्यानंतर परत त्यालाही प्रवृत्तीच म्हणतात. फक्त ते निवृत्तीच्या जवळ असणारी प्रवृत्ती. म्हणजे अमुक अमुक, समजा आपल्याला सगळ्यांना सज्जनगडावर जायचंय, ठीक आहे. काही लोक बेंगलोरवरून निघाले, बाय रोडचा विचार करू, सगळे मिळून रस्त्यानेच चालू असा विचार करू. काही लोक सज्जनगडवरून बेंगलोरवरून निघाले, काही लोक कोल्हापुरातून निघाले, काही लोक आमचे साताऱ्यातूनच निघाले. आमचे पुणेकर पण काही कमी नाहीत, ते पुण्यातून निघाले. मुंबईकर पण आहेत, मुंबईतून निघाले. नागपूरकर आहेत, ते नागपुरातून निघाले. सातारकर एकाच वेळेला सगळे निघाले तर सातारकर सगळ्यात लवकर पोहोचतील. सगळ्यांचं वाहन एकच आहे असं समजूया, ठीक आहे. सगळ्यात लवकर कोण पोहोचतील? सातारकर. सगळ्यात उशिरा कोण पोहोचतील? नागपूर किंवा बेंगलोरवाले लोक, सगळ्यात लांब राहतात. आणि मग त्याच्यानंतर मग पुणेवाले जरा पोहोचतील, कोल्हापूरवाले पोहोचतील, मुंबईवाले अशा पद्धतीनं पोहोचतील. पण जोपर्यंत ते सज्जनगडावर पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येक जण रस्त्यातच आहे की नाही? कुठं आहेस? अरे मी सज्जनगडच्या रस्त्यावर आहे. सातारावाल्याला विचारला तरी तो तेच सांगतो, बेंगलोरवाल्याला विचारलं तरी तोही तेच सांगतो, अरे आम्ही अजून रस्त्यात आहोत, आम्हाला अजून 10 तास लागणार आहेत, वी आर ऑन द रोड. नागपूरवाल्याला विचारलं तोही तोच सांगतो, अरे मी सज्जनगडच्या रस्त्यावर आहे, त्याच दिशेनं चाललोय. मुंबईवाला, पुणेवाला सगळेच रस्त्यावर आहे. कोणी पुढं आहे तर कोणी मागं आहे, कोणी जवळ आहे सज्जनगडाच्या तर कोणी लांब आहे, पण आहेत रस्त्यावरच. अनलेस अँड अंटिल यू रीच सज्जनगड यू कॅन ओनली से आय एम ऑन द रोड. तसं ज्ञान आणि अज्ञान यांचा विरोध जरी असला तरी वृत्ती रूपे ते तिथंच आहे. ज्ञान निवृत्तीच्या जवळ आहे, प्रवृत्तीच्या रस्त्यावरच ही दोघं आहेत. अज्ञान आणि ज्ञान दोघेही प्रवृत्तीच्या रस्त्यावरच आहेत. निवृत्तीमध्ये गेले म्हणजे सज्जनगडावर पोहोचले. मग ज्ञान साताऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, अज्ञान
बेंगलोर नागपूर पाशी, बट स्टील ऑन द रोड ऑफ प्रवृत्ती. प्रवृत्तीचाच तो भाग आहे. म्हणून ज्ञानम तथा अज्ञानम 23वा श्लोक खालची ओळ बघा. ज्ञानम तथा अज्ञानम इदम द्वयम हरौ रामे कथम स्थास्यति शुद्ध चिद्घने. त्याचप्रमाणे म्हणजे सूर्यावर जसा दिवसही नाही आणि रात्रही नाही, तो फक्त प्रकाश आहे, त्याचप्रमाणे शुद्ध चित स्वरूप चिद्घन, चित म्हणजे ज्ञान म्हणजे चैतन्य, चैतन्य स्वरूप, आणि घन म्हणजे एकदम घनीभूत असलेलं चैतन्य. अशा शुद्ध चैतन्य रूप असणाऱ्या श्रीहरी स्वरूप रामांमध्ये सुद्धा ज्ञान आणि अज्ञान हे द्वैत कसं काय असू शकेल. हे द्वैत तिथं असणं शक्य नाही. मी अमक्याला जाणलं हे ज्ञान आहे, मी अमक्याला नाही जाणलं हे अज्ञान आहे. दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बट स्टील देर इज अ सिमिलॅरिटी. न जाणणे ही वृत्तीच आहे, बिकॉज दॅट इज रजिस्टर्ड की मी जाणलं नाही, आणि मी जाणलं ही सुद्धा वृत्तीच आहे, दॅट इज ऑल्सो रजिस्टर्ड. म्हणून हे द्वैत जिथं आहे ना, तिथं तो चिद्घन स्वरूप परमात्मा त्याच्या पलीकडे असतो, तो तिथं असत नाही. म्हणून हे पार्वती, ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडे असणारा श्रीहरिरूप श्रीराम जो शुद्ध चैतन्य रूप आहे, त्याच्या ठिकाणी हे द्वैत कसं काय बरं असू शकेल असं शिवशंकर म्हणतात. पुढच्या श्लोकात ते अजून म्हणतात, तस्मात परानंदमये रहुत्तमे विज्ञान रूपे हि न विद्यते तमः अज्ञान साक्षिण्य रविंद लोचने मायाश्रयत्वात नहि मोह कारणम. आत्ता त्यांनी पार्वती मातेच्या संशयरूपी आक्षेपावर पहिल्यांदा स्पष्ट उल्लेख केला आहे. मोह कारण नाही, मोह कारण ते मोहित होत नाहीत. मोहित होण्यासारखं कोणतंही कारण त्यांच्या समोर कधीच उपस्थित होऊ शकत नाही. का नाही? तस्मात, त्यामुळं, कशामुळं? ते द्वैताच्या पलीकडे आहेत त्यामुळं. मागच्या श्लोकाचा संदर्भ. तस्मात परानंदमये, परम आनंद स्वरूप असणारे श्रीराम रघुत्तमे विज्ञान रूपे हि न विद्यते तमः. ते आता विज्ञान रूप आहेत. बघा, ज्ञान आणि अज्ञान या दोघांच्याही पलीकडं श्रीराम आहेत हे मगाच्या श्लोकात सांगितलं. म्हणून त्या अवस्थेला काहीतरी म्हणावं म्हणून विज्ञान हा शब्द वापरला. त्या अवस्थेला काहीतरी आपण म्हणावं जेणेकरून ते लक्षात येईल की ते काय आहे. लक्षात येईल म्हणजे शब्दांनी ते त्याचं स्वरूप समजण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अनुभूती तर येणारच नाहीये साधना केल्याखेरीज, पण शास्त्रासाठी एक शब्द हवा, तो वेगळा, ते वेगळं रूप दाखवण्यासाठी. ज्ञान आणि अज्ञान ह्यांच्यापेक्षा भिन्न असणारं काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी म्हणून विज्ञान हा शब्द आला. विशेषण ज्ञान ज्ञायते तद विज्ञानम, जे विशेष रूपानं जाणलं जातं ते विज्ञान. काय? तस्मात परानंदमय रघुत्तमे विज्ञान रूपे. रघुत्तम कसे आहेत? श्रीराम कसे आहेत? विज्ञान रूप आहेत. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडे असणारी अवस्था जिथं तद्रूपत्व आहे. ज्ञान सुद्धा वेगळेपणानंच होऊ शकतं. मी अमक्याला जाणलं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जाणणारा मी आणि जाणलं गेलेलं म्हणजे ज्ञेय वस्तू, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. लक्षपूर्वक ऐका. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जाणायचं आहे ती वस्तू किंवा व्यक्ती, आणि ज्ञान म्हणजे ज्ञात्याला ज्ञेयाबद्दलची झालेली ओळख, त्याला ज्ञान म्हणायचं, म्हणजे ती प्रक्रिया. ज्ञात्यानं ज्ञेयाला जाणलं याचा अर्थ ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन वेगळे आहेत. सगळ्यात सोपं उदाहरण समजायला, काय बबनराव गाढ झोपलेले आहात का? बबनराव डोळे मिटलेले असताना म्हणतात, हो मी अगदी गाढ झोपलेलो आहे. बबनरावांनी जर असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल बबनरावांना?
बबनराव, नाटकं बंद करा, उठा लवकर. काय गाढ झोपलेले आहात? गाढ झोपलेला माणूस गाढ झोपला असं कधी म्हणेल का? गाढ झोपलेल्या व्यक्तीला तुम्ही गाढ झोपल्यास का असं विचारलं, किंवा एखाद्या मौनी माणसाला म्हटलं काय मौन धारण केलंय वाटतं, आणि त्यांनी जर म्हटलं हो 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 मी मौनच धारण केलंय, बरं माझ्याशी बोलू नका, किंवा तुम्ही बोला फार तर मी नाही बोलणार, मी मौन धारण केलंय, नाही होऊ शकत असं. त्याला मौन नाही म्हणता येणार, त्याला गाढ झोप नाही म्हणता येणार. गाढ झोपेमध्ये तद्रूपत्व असल्यामुळं तो वेगळेपणे तो अनुभव सांगू शकत नाही. म्हणजे मला ज्ञान झालंय असं जो म्हणतो तो तद्रूप झालेला नसतो, तो त्याच्या जवळ गेलेला मात्र असतो. म्हणून तद्रूप जो होतो तो मी ते जाणलं असं म्हणायला शिल्लक राहत नाही. मी अमुक अमुक जाणलं असं म्हणायला तो शिल्लक राहत नाही, तो तद्रूप होऊन जातो. आणि म्हणून तिथे शिव म्हणतात तस्मात म्हणून तत्परानंदमयेर भूतमे, त्या सर्वांच्या पलीकडे असणाऱ्या परम आनंद स्वरूप असणाऱ्या त्या रामरायांमध्ये विज्ञान रूपे जे विज्ञान रूप आहे, नही विद्यते तमहा, त्यांच्यामध्ये अज्ञान. तम शब्दाचा अर्थ दोन, तम शब्दाचे तसे तीन अर्थ होते. एक तमस हा गुण आहे पण त्याचा इथं संबंध नाही. दुसरा तमस शब्दाचा अर्थ आहे अंधार, त्याचाही इथं थेट संबंध येत नाही. आणि तिसरा तम शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, त्याचा इथं संबंध येतो, कारण विज्ञान शब्दाशी निगडीत असणारा तो शब्द आहे. न विद्यते तमहा, त्यांच्यामध्ये अज्ञान असूच शकत नाही. ज्ञानाच्याही जे पलीकडे आहे ते अज्ञानापाशी काय असणार आहे, त्यांच्यापाशी अज्ञान असू शकत नाही. म्हणून लगेच तो तम शब्दाचाच संदर्भ घेऊन लगेच पुढच्या चरणात म्हटलं अज्ञान साक्षण्य अरविंद लोचने मायाश्रयत्वात न ही मोह कारण. त्यांनी जरी मायेचा आश्रय घेतला असं वाटतं, किंवा मायेनं त्यांचा आश्रय घेतला असं जरी वाटतं, पण त्या अज्ञानाचे ते साक्षी आहेत, ते अज्ञानरूप नाही आहेत. ते तटस्थपणे त्याच्याकडे बघतायत, त्या अवस्थेला ते तटस्थपणे बघत आहेत. म्हणून अरविंद लोचन असणारे श्रीराम यांच्यामध्ये मोहाचं कोणतंही कारण उपस्थित होऊ शकत नाही, ते मोहमय होत नाही. अशा प्रकारे वेदांत शिव सांगतात. आणि त्यानंतरचा जो विषय आलेला आहे 25 ते 31, तो कथाभाग आहे. तो श्लोकमय असला तरी आपण तो कथाभाग पूर्ण करू आणि मग प्रश्नोत्तराला प्रारंभ करू. म्हणून आता 25 ते 31 हे श्लोक आपले पटपट होणार आहे. अत्र ते कथयिष्यामि रहस्यम अपि दुर्लभम सीताराम मरुत्सूनु संवाद मोक्ष साधनम. मी तुला प्रत्यक्ष सीता, राम आणि मरुत्सूनु, सूनु म्हणजे पुत्र, मरुत म्हणजे वारा, वाऱ्याचा पुत्र हनुमान यांच्यात जो मोक्ष साधन रूपी संवाद झाला, ते अत्यंत रहस्यपूर्ण आणि दुर्लभ असणारं ज्ञान आता मी तुला अत्र या ठिकाणी, इथं राईट नाव, हिअर ओनली, मी तुला कथयिष्यामी सांगेन. आणि मग भगवान सांगायला सुरू करतात. पुरा रामायणे रामो रावणम देवकंटकम हत्वा रणे रणश्लाघी सपुत्र बंधनम. देवांचा कंटक म्हणजे देवांच्या जीवनात, देवांच्या आयुष्यात कंटकाप्रमाणे असणारा रावण रामायण काळामध्ये, पूर्व काळात रामरायांनी जो रणश्लाघी आहे म्हणजे युद्ध करण्याची प्रवृत्ती असणार आहे आणि मुलांसह अत्यंत बलवान असा आहे, त्याला मारून अथवा युद्धामध्ये रणे युद्धामध्ये मारून रामरायांनी काय केलं. रामहा किम करिष्यति किम कृतवान आसीत सीतया सह सुग्रीव लक्ष्मणाभ्याम समन्वितः अयोध्याम अगमद रामो हनुमत प्रमुखैर्वृतः. सीता, सुग्रीव, लक्ष्मण यांच्यासह श्रीराम अयोध्येमध्ये पोहोचले आणि हनुमंतांसारखे प्रमुख लोक सुद्धा श्रीरामांना वेढून होते. त्या स्थितीमध्ये काय झालं. अभिषिक्त परिवृतो वसिष्ठाद्यैर महात्मभे सिंहासने समासीन कोटिसूर्य समप्रभा. श्रीराम
कोट्यावधी सूर्यांप्रमाणे तळपणारे असे त्यांच्या प्रकाशासारखे तेजोमय असणारे श्रीराम अभिषिक्त वसिष्ठाधिक महापुरुषांनी ज्याला वेढलेलं आहे ते सिंहासनावर बसून समासीन, इथं सीतया सम आसीन असं म्हणणं योग्य आहे. सीतेसहित बसलेले, सीता हा शब्द या श्लोकात नसला तरी समासीन शब्दातून सीतया सहित असा घेतलेला उचित होईल. सीतेसह बसलेले श्रीराम त्यांचा अभिषेक झाला. दृष्ट्वा तदा हनुमंतम प्रांजलिं पुरतस्थितम कृतकार्यम निराकांक्षम ज्ञानापेक्षम महामतिम. हा श्लोक थोडा विवरण करण्यास योग्य असा आहे. त्याचं विवरण आपण उद्या बघू. फक्त आता शब्दार्थ बघूया. काय झालं? हे सगळं झाल्यानंतर हनुमंतांना अगदी प्रांजलिं पुरतस्थितम हात जोडून उभ्या राहिलेल्या हनुमंतांना भगवान बघतात. आता हा खरा तर भक्ती मार्गाचा सुंदर श्लोक आहे आणि त्याचं चिंतन उद्याच केलेलं खरं उपयुक्त ठरेल. कशा हनुमंतांना बघितलं भगवंतांनी? त्यांच्या समोर हनुमान उभे आहेत, हात जोडलेले आहेत, कृतकार्य झालेले आहेत. रामरायांचा आनंद ह्याच्यातच मला आनंद आहे. रामराय आता आनंदात आहेत, मीही आनंदात आहे. कृतकार्य पूर्ण कार्य केलेलं आहे. रावणाधिकांच्या वधाचं आणि सीतामाईच्या शोधाचं महत्वाचं कार्य हनुमंतांनी केलं आणि आता कोणतीही आकांक्षा त्यांच्या हृदयात नाहीये. निराकांक्षम ज्ञानापेक्षम महामती महाबुद्धिमान हनुमान आहे. आता त्यांना ज्ञानाची अपेक्षा आहे. श्री रामरायांच्या मुखकमलातून मला ज्ञानाचा उपदेश व्हावा, गुरुपदेश व्हावा, अशी त्या महान हनुमंतांची प्रांजळ अशी इच्छा आहे. रामसीता उवाचेदम, तिसवा श्लोक. रामसीता उवाचेदम ब्रूहि तत्त्वं हनुमते निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रन्नो नित्यभक्तिमान. याचंही चिंतन उद्या करूया. ही शब्दार्थ फक्त सांगतो. अशा हनुमंतांना पाहिलं आणि हनुमंत बघा भगवंताला बोलत नाही की देवा तुम्ही मला ज्ञानाचा उपदेश करा, पण हनुमंतांचा तो इतका गोड भाव आहे भगवंताच्या समोर की भगवंताने ते जाणलं, अरे ह्याला ज्ञानाची अपेक्षा आहे, उपदेशाची अपेक्षा आहे, मी याला उपदेश करावा असं याला वाटतंय. म्हणून रामरायांनी स्वतः उपदेश न करता सीता मातेकडं पाहून म्हटलं, हे सीते, अगं तुला अत्यंत प्रिय असणाऱ्या त्या हनुमंताशी जरा बोल आणि रामतत्व काय आहे हे त्याला समजावून सांग. ब्रूहि तत्त्वं हनुमते का निष्कल्मषः अयम, हा अत्यंत निष्पाप आहे आणि म्हणून ज्ञानस्य पात्रम, तो ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. म्हणजे ज्ञान जणू काही एखादी वस्तू आहे किंवा सुधा आहे आणि ती वस्तू किंवा ते द्रव्य सुंदर पात्रात ठेवावं, ते पात्र तसं हवं. तुम्ही गंगा जेव्हा घेता घरी आणण्यासाठी त्यावेळेला पात्र जर घाण असेल, अशुद्ध असेल, तर ती गंगा घ्यावीशी वाटेल तुम्हाला? ज्ञान ही गंगा आहे. ज्या ज्ञानरूपी गंगेला ज्या पात्रात ठेवायचं आहे ते पात्र सुद्धा शुद्ध हवं की नको? आणि म्हणून ते शुद्ध असणं म्हणजेच निष्कल्मष पापविरहित असं ते पात्र आणि आपल्या दोघांबद्दल त्याला नित्य भक्ती आहे. अशा हनुमंताला तू तत्व सांग असं रामराय म्हणतात. आणि मग सीतामाई त्याला उपदेश सुरू करतात. तथेति जानकी प्राह, तथा इति, तथास्तु, तसं ठीक आहे प्रभू. सीतामाई म्हणतात तथा इति, जशी आज्ञा प्रभू, जशी तुमची इच्छा प्रभू. तथेति जानकी प्राह, जानकी बोलली. तत्वं रामस्य निश्चितम, रामरायांचं तत्व जे तिला माहित आहे. कारण राम जानकी हे काही दिसण्यासाठी दोन देह आहेत, पण असण्यासाठी तत्वतः एकच आहे. म्हणून अत्यंत निश्चयपूर्वक सीतामाई रामरायांचं तत्व सांगते. हनुमते प्रपन्नाय सीता लोक विमोहिनी. हनुमंतांना कसे आहेत? हनुमान प्रपन्नाय. प्रपन्नाय याचा अर्थ शरणागत. प्रपन्नत्व हे भक्तीचं दिव्य लक्षण आहे. अशा श्री हनुमंतांना सीतामाई की जी लोक, काय व्यासांची वाणी आहे बघा, हे तर भगवान शिवच बोलतायत स्वतः. सीता लोक विमोहिनी, लोकांना विमोहित करणारी म्हणजे आदि माया. ही माया आहे. मायेचं स्वरूप काय आहे? लोकांना विमोहित करणं हा तिचा स्वभाव आहे. माया तिचं काम बरोबर करते, आपण आपलं काम करत नाही, हीच तर गडबड आहे. ते अगदी नेमून दिलेलं काम जसंच्या तसं करते. आम्ही मात्र आमचं काम करायला कमी पडतो.
सीता लोक विमोहिनी. लोक याचा अर्थ सामान्य लोक, लोकांना मोहित करणारी एवढाच संकुचित अर्थ नाहीये किंवा सीमित अर्थ नाहीये. लोक याचा अर्थ त्रैलोक्याला मोहित करणारी. तिचा इतका विस्तार आहे, तिचा इतका दिव्य प्रभाव आहे, सगळ्या जगताला ती विमोहित करू शकते. अशी सीतामाई श्री हनुमंतांना उपदेश देण्यासाठी सिद्ध झाली आणि प्रभूंना ती म्हणते तथे येतील. ठीक आहे प्रभू, जशी तुमची आज्ञा. आणि इथून पुढं सुंदर असा सीतामाईचा उपदेश उद्यापासून पाहायचा आहे. पण त्याच्या आधी शेवटचे जे 29, 30, 31 श्लोक आहेत त्याचं पारमार्थिक तत्व भक्तीच्या अंगानं आणि ज्ञानाच्या अंगानं हे आपल्याला उद्या पाहून मग पुढं सीतामाईंनी हनुमंतांना केलेला जो उपदेश आहे ना तो आपल्याला पाहायचा आहे. आता आपण इथंच थांबूया आणि प्रश्नोत्तराला प्रारंभ करूया. जय जय रघुवीर समर्थ. प्रज्ञाताई बोला. हॅलो, येत आहे? हा बोला, आवाज येतो. मला असं विचारायचं होतं की 22व्या श्लोकात जे तुम्ही सांगितलं ना की आत्म्यावर आपण देह आणि इंद्रियांचे आरोप लागतो, ते मला थोडस जरा समजून घ्यायचं होतं. आत्मा वेदांत तत्वानुसार आत्मा हा निष्क्रिय आहे, तो अधिष्ठानभूत आहे, तो स्वतः काही करत नाही. त्याच्यामुळे गोष्टी घडतात पण तो काही करत नाही. म्हणून तो शब्द तुम्ही ऐकला असेल, करून अकर्ता, भोगून अभोक्ता. बरोबर आहे, करून अकर्ता. अकर्ता कसा, तो स्वतः काही करत नाही पण त्याच्याशिवाय कार्य होत नाही. त्याच्या अस्तित्वामुळे कार्य चालतं. तसं राजा सिंहासनावर बसलेला असतो. राजा स्वतः लढायला जाईलच असं नाही, राजा स्वतः एखादा असे आदेश देईलच असत नाही. पण राजा असल्यामुळे राजाची सत्ता काम करते. पण ती सत्ता ज्याप्रमाणे लोकांकडून कार्य करून घेते त्याप्रमाणे आत्मा हा आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळे देह इंद्रिय ही उद्दीपित होतात, ती कार्य करतात, त्यांना ते कार्य करता येतं. पण ते इंद्रियांनी कार्य केलं असं आपण म्हणतो का? मी काम केलं असं म्हणतो. आपण बोलताना काय बोलतो? माझ्या नेत्ररूपी इंद्रियाने छान असा असं आपण म्हणतो की मी चित्रपट बघितला असं आपण म्हणतो. मी बघितला म्हणताना काय म्हणतो? मी बघितलं. सगळीकडे मीच असतो. मी बघितला, मी असतो. पण त्या डोळ्यांनी बघितला ना चित्रपट. त्या डोळ्याचा जो नेत्ररूपी जो बोलक आहे मेंदूच्या जवळ, तिथं ते त्याला कळलं चित्र, कानांनी ते ऐकलं आणि तो संवाद त्याच्या लक्षात आला काय समोर चाललंय. पण म्हणताना तो म्हणतो मी केलं. मी शब्दाचा दुसरा अर्थ आत्मा असेल. पण देहात्म आणि आत्म असे दोन शब्द आहेत. देहात्मबुद्धी आणि आत्मबुद्धी. देहाला आत्मा म्हणणं किंवा इंद्रिय देह मन या समुच्चयाला आत्मा म्हणणं ही एक वृत्ती आहे आणि आत्म्यालाच आत्मा मानणं ही वृत्ती. तर जो बहिर्मुख व्यक्ती असतो तो आत्मा म्हणजे मी हे या समुच्चयाला मानत असतो. देह इंद्रिय प्राण मन किंवा अंतःकरण या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे मी आहे असं त्याला वाटत असत. पण जेव्हा तो आत्मनिष्ठ होतो, आत्मबुद्धी त्याची जागृत होते, त्यावेळेला तोच या समुच्चयाला मी मानायचं बंद करतो. आत्माच मी आहे असा त्याचा भाव असतो. आणि म्हणून देहेंद्रिय कर्तुर प्रार्थना कृतम परित्यज्य जनो विभूषती. त्याचा अध्यास मात्र आत्म्यावर लागतो. मी केलं असं, अरे त्या इंद्रियानं ते कार्य केलं, तू केलेलं नाहीयेस, तू वेगळा आहेस, तू सगळ्यांपेक्षा भिन्न आहेस, मनबुद्धी अगोचर असं ते आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून तसा अध्यास म्हणजे आरोप किंवा त्याच्यावर लागणं, ते लागण्याचं काम आपल्याकडून अविद्या किंवा ते अज्ञान, अविद्येचा अविद्येतून उत्पन्न झालेलं अज्ञान हे आपल्याला फॉल्स आयडेंटिफिकेशन आपल्याकडून करतं असा त्याचा.
ठीक आहे. धन्यवाद. जय श्रीराम. ओके, थँक्यू. प्रज्ञाताई बोला. आणखी ऐकू येतं आता? हो. हॅलो. हा श्रीराम. बुवा तुम्ही थोड्या आधी बोलत होतात की माया आपलं काम करते, आपणच आपलं काम करत नाही. तर त्याच्यावर तुम्ही जरा एक्सपांड कराल का? कारण काय सगळं गुणांमुळेच तर होत आहे. तुम्ही आता मागच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना की गुणांमुळे सगळं होत आहे. त्यामुळे म्हणजे मी माझं काम करत नाही ह्याचा काय अर्थ? त्याच्यावर तुमचं एक्सपांड करून सांगा. वेगळं आहे. जसं गीतेमध्ये म्हटलंय गुणा गुणेषु वर्तन्ते. बरोबर. गुण गुणामध्ये वर्तन करतात. न सच्चते. जो तत्ववित महात्मा आहे तो गुणरूपी इंद्रिय गुणरूपी विषयांमध्ये रत असतात आणि त्यांचा व्यापार चालू असतो. इंद्रिय आणि विषय यांचा एकमेकांशी व्यापार चालू असतो. इदम ज्ञात्वा न सज्जते. सज्जते याचा अर्थ चिकटत नाही, आसक्त होत नाही. तो त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. मनुष्य म्हणून आमचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेला माणसाकडून अनासक्त होण्याची अपेक्षा भगवंताला आहे. मननात मानवे त्याहु. योग वासिष्ठाचा सिद्धांत असा आहे, मानव कुणाला म्हणायचं? जो मननशील आहे तो मानव आहे. सर्वोपि जीवंती जीवंती मृगपक्षिणः स जीवती मनो यस्य मननेनोपजीवती. असा एक श्लोकी योग वासिष्ठ सांगतात. झाडं पण जगतात, वेदी पण जगतात, प्राणी पण जगतात, पशु जगतात, सगळेच जगतात. माणूस म्हणून मी जगलो याचा अर्थ काय? काय वेगळेपण आहे माझ्यामध्ये की मी माणूस म्हणून जगलो, पशु म्हणून नाही, झाड म्हणून नाही. तर वसिष्ठ महामुनीचं मत असं आहे, ज्यानं आपलं मनुष्य देहात आल्यानंतर जीवन मननामध्ये घालवलं, मनन चिंतनामध्ये ज्यानं आपलं जीवन व्यतीत केलं, तोच मानव म्हणण्याच्या योग्यतेचा आहे. आणि मनन चिंतन कुणाचं? प्रपंचाचं नाही, द्वैताचं नाही, बहिर्मुखतेमध्ये होणाऱ्या व्यापारांचं नाही, तर आत्मचिंतन, ब्रह्मचिंतन. याच्यासाठी हा नरदेह, हा मानवदेह आहे. म्हणून आपण आपलं काम करत नाही असं म्हणताना हे जे अज्ञजनांचा जे उल्लेख भगवान शिवशंकरांनी वरती केलेला आहे की ते गृह देह दारा याच्यामध्ये गुंतलेले पुत्रादि सप्ताह पुरुकर्मयुक्ता. बघा 20व्या श्लोकाचं शेवटचं चरण. पुत्रादि सप्ताह पुरुकर्मयुक्ता. खूप काम करतात, ते काम करत नाही असं नाही. पुरुकर्मयुक्ता खूप कामं करतात, पण कशासाठी करतात? पुत्रादिकांमध्ये आसक्त होऊन करतात. म्हणजे त्यांचं सगळं काम बहिर्मुखतेमध्ये चालतं, त्यांचं सगळं कार्य हे आसक्तीमध्ये चालतं. म्हणून मी म्हटलं की आपण आपलं काम करत नाही, कारण नरदेहामध्ये मनुष्य देहामध्ये जन्म दिल्यानंतर भगवंताची अपेक्षा आहे की आम्ही मननशील होऊ आणि आत्मसन्मुख होऊ. तर आम्ही आत्मविन्मुखच होतो. आम्ही मनन करतो पण प्रपंचाचं करतो. यानं मला काय म्हटलं, त्यानं मला काय म्हटलं, तो असा का वागला, हा असं का वागला. आम्ही मनन करत नाही असं नाही, पण कशाचं करतो? प्रपंचाचंच करतो. अहंकार वाढेल त्याच करतो. म्हणून जाता जाता तो शब्द मी बोलून गेलो की माया तिचं काय काम करते? लोक विमोहिनी. तिचं कामच ते विमोहित करणं आहे विश्वाला. तिचं काम अशी चोख पार पडते. आम्ही मात्र मनुष्य होऊन सुद्धा मननशील होत नाहीये, हा आमचा दोष. अर्थ कळला तुम्ही सांगितलेलं. आता पण फॉलो प्रश्न आहे की हे स्वातंत्र्य तर आपल्याकडे येतं कुठून? फ्री विल कुठून येतं? कारण काय तुमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रपंचात न गुंतता परमात्म्याशी तुम्ही हे गुंतला पाहिजे, म्हणजे परमात्म्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. पण हे पण सगळं गुणांचाच खेळ आहे ना. म्हणजे हे स्वतंत्रता माझ्यामध्ये की हे जे जीव आहे त्याला प्रपंचात न गुंतता भगवंताकडे लक्ष ठेवणं हे कुठून येतं? प्रारब्धाचा जो भाग आहे त्यामध्ये स्थावर प्राणी जे आहेत, जे झाडं आणि वेली किंवा शेवाळ वगैरे, ही पूर्णतः प्रारब्धाधीन आहे. त्यांच्याकडे स्वातंत्र्य तिळमात्रही नाही. एखादी व्यक्ती झाड तोडायला समोर आली तर ते झाड काहीही करत नाही, आपल्याला माहिती आहे.
म्हणजे ते पूर्णतः प्रारब्धाधीन आहे, ते काही करू शकत नाही. एखाद्या चल प्राण्याला म्हणजे जंगम प्राण्याला एखादी व्यक्ती मारायला गेली तर ती जीव वाचवण्याचा तिच्या परीने प्रयत्न करते किंवा आक्रमण करून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते. तसं मांजर आहे, कुत्र आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये या स्थावर प्राण्यांपेक्षा थोडं स्वातंत्र्य अधिक आहे जे परमात्म्यानं त्यांना दिलेलं आहे. मनुष्यामध्ये ते स्वातंत्र्य त्याहून अधिक दिलेलं आहे. प्रारब्धाधीनता आहेच, पण सगळंच जर प्रारब्धानुसार चालणार असतं तर मग लौकिक, पारलौकिक आणि पारमार्थिक, वैदिक, स्मार्त किंवा स्मृतींमधून येणारे पौराणिक असे कुठलेच उपदेश कधीच उपयुक्त ठरले नसते. का? सगळं प्रारब्धानच व्हायचंय. मग कशाला हे ग्रंथ पाहिजेत ना? सगळं प्रारब्धानच होणार आहे तर ग्रंथांचा उपयोग नाहीये. पण मनुष्याला जंगम प्राण्यांपेक्षा आणि जंगम प्राण्यांना स्थावर प्राण्यांपेक्षा अधिक स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग मनुष्य करत नाही ही संतांना आणि ऋषीमुनींना खंत आहे. हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं असताना त्याचा तुम्ही योग्य विनियोग करत नाही का? तुम्ही मायेनं मोहित झालेले आहात म्हणून माणसाला जे उपलब्ध स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर त्यांनी लाभ उठवला पाहिजे. जसं तुम्ही आता या माध्यमातून जो सत्संग सुरू आहे त्याचा लाभ उठवत आहात. तुमच्या बाजूच्या घरातलाच एखादा असेल किंवा तुमच्या घरातच वेगळ्या खोलीत असणारा एखादा असेल की त्याला हा लाभ उठवता येत नाहीये, कारण त्याला त्याचं महत्व नाहीये. म्हणून हे लाभ उपलब्ध असताना उठवण्याची पात्रता असताना सुद्धा तो अत्यंत आवश्यक असणारा लाभ तुम्ही जर उठवत नसाल तर काय म्हणता येईल? त्याला करंटेपणा म्हणता येईल. आणि तो मनुष्य हाच करंटेपणा प्रायः दाखवून देत असतो आणि म्हणून त्याला तो दोष सांगितला की माया तिचं काम करतीये मोहित करण्याचं, आम्ही आमचं काम करत नाही. बुवा तुमचे फॉलोअप करते मी की आता आम्ही दोघं नवरा बायको इथे बसून ऐकतोय तुमचं हे प्रवचन आणि नंतर आम्ही कसंही करू. ह्याच्यात प्रारब्धाचा किती हात आहे आणि फ्री विल किती आहे? तर हे जाणून घेण्यात अर्थ आहे की त्याच्यामध्ये पडायचंच नाही, जस्ट काय म्हणजे कसं हे सगळ्यांना बघायचं म्हणजे प्रगतीसाठीच मी विचार. म्हणजे संशय आहे कारण ते स्वतंत्रता येते कुठून? मानलं आम्ही की स्वतंत्रता आहे आणि ते पण पटलं, पण ते कसं होतं? कारण की असं वाटतं की जे काही मी आता डिसिजन घेणार आहे ते सगळे जे आधीचे माझे संस्कार आहेत, जे काही वृत्ती माझ्या मनात आहेत, त्या सगळ्यांचं काहीतरी मिक्स होऊन एक काहीतरी डिसिजन बुद्धी घेते. तर ते म्हणजे मी फ्री विल कसं आहे त्याच्यामध्ये? कारण एव्हरीथिंग, इफ आय नो एव्हरीथिंग, जगामध्ये सगळं जे काही घडतंय सगळं मला माहिती असेल, प्रत्येक ऍटम, प्रत्येक हिस्ट्री सगळी माहिती असेल आणि ते माहिती असून मग कॅन आय प्रेडिक्ट व्हॉट इज गोइंग टू हॅपन नेक्स्ट? की म्हणजे तो प्रश्न आहे असा. आपण परमार्थाचा विचार करत असताना प्रपंचामध्ये भविष्यात काय घडेल याचा विचार करण्याचं काही कारण नाहीये. ते त्रिकालज्ञत्व ती एक सिद्धी आहे की ज्याला ज्ञान मानलेलं नाहीये. दासबोधामध्ये त्रिकालज्ञत्वाला सुद्धा आत्मज्ञान मानलेलं नाहीये, ते ज्ञान नाहीये. परमार्थाचा शुद्ध जर विचार केला तर त्या परमात्म्याची प्राप्ती मी करून घेणं आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं एवढाच संबंध आहे. त्याच्यासाठी मी काय करायला हवं? हा विवेक माझ्यासाठी येण्यामध्ये, हा विवेक माझ्यामध्ये जर यायचा असेल तर माझ्यामध्ये ती सात्विकता वाढलेली हवी. ती सात्विकता वाढण्यासाठी सुद्धा तुमचे जे जन्म मागचे झालेले आहेत त्या जन्मांमध्ये तुम्ही कुठल्या स्थानावरून आलेले आहात हा ज्ञानी लोकांना अंदाज लागतो आणि त्या प्रकारे ते त्या माणसाला उपासना देतात की जेणेकरून त्याला ती झेपलीही पाहिजे आणि त्याचा उत्कर्ष झालाही पाहिजे. त्यामुळं कोणता जीव त्याच्या कर्माच्या फलस्वरूप नरदेहात आला पण तो नरकातून आला, कोणता पृथ्वीतलावरूनच पुन्हा नरदेहात आला, कोणता स्वर्गातून नरदेहात आला, हे सुद्धा ज्ञानी लोकांना कळतं त्याच्या वागण्यावरून, त्याच्या इच्छांवरून. त्यामुळं मुमुक्षुत्वाच्या जवळ आलेला जो माणूस आहे ना त्यालाच उपदेश केला जातो, सगळ्यांना नाही. अनेक जन्मांच्या शेवटी हा नरदेह मिळतो, पण हा नरदेह मिळाला त्याच्या आधीचा देह राक्षसाचा असेल तर त्याचं वागणं
आता देवासारखं असणार नाही. त्याचं वागणं नरदेहात सुद्धा राक्षसोचितच असेल, त्यासारखाच त्याचा स्वभाव असेल. त्याला दीर्घ प्रयत्न करून आणखी काही जन्मांनंतर पुन्हा नरदेह मिळत राहिले त्याच्या कर्मांनुसार, तर त्याच्यामध्ये सुधारणा होते. आणि म्हणून परमार्थाचा जो उपदेश आहे तो उपदेश हा सगळ्यांना दिलेलाच नाही, त्यांना सदाचाराचा उपदेश दिलेला आहे. आणि सदाचार ज्याला करायला जमला तिथून पुढे परमार्थाचा उपदेश आहे. म्हणून हा विषय तिथून पुढे सुरू होतो की परमार्थाचा उपदेश कधी करायचा, कधी द्यायचा. त्याच्यातील ती सात्विकता जोपर्यंत जागृत होत नाही, सदाचारावर दृढ निष्ठा निर्माण होत नाही, आणि कितीही त्रास सहन करावा लागला तरी सत्यनिष्ठा, सदाचार याच्याबद्दल ज्याच्या मनामध्ये अखंड आत्मीयता, आस्था राहते, अशा माणसालाच मग परमार्थाचा उपदेश संत करतात, सगळ्यांना करत नाही. तुला अजून तुझी वेळ यायची आहे असं सांगतात. तू हे एवढं करत राहा, ही उपासना कर, तुझी वेळ यायची आहे, तुझी वेळ आली की सांगतो, असं होतं ना. तर ते त्यामुळे, आणि जेव्हा तो त्या उंचीपर्यंत पोहोचतो आणि तळमळ त्याला लागते, नंतर त्याला योग्य तो उपदेश गुरूंच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून प्राप्त होतो. ठीक आहे. हा, म्हणजे आपण आपलं स्वतंत्रता आहे असं मानायचं आणि त्याप्रमाणे आपण ते तुम्ही बोलल्यासारखं प्रवाहात वाहून नाही जायचं, पण कामना सोडण्याच्या आणि काही हे कर्माची अपेक्षा, फळाची अपेक्षा न ठेवता करत जायचं. स्वातीता वाढेल आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी येतील आपोआप. बरोबर. माझी आसक्ती कमी होतीये का, इकडे लक्ष पाहिजे. प्रपंचातील माझी आसक्ती कमी होत आहे का, इकडे माझं लक्ष पाहिजे. ती आसक्ती जर कमी होत नसेल तर माझे प्रयत्न तोकडे आहेत. मग ते कदाचित विधियुक्त कर्मामध्ये असतील किंवा निषेधयुक्त टाळण्यामध्ये असतील. म्हणजे निषेधयुक्त कर्म न टाळण्यामुळं मी कमी पडत असेल, किंवा जे करायला हवं कर्तव्य ते करण्यामध्ये मी कमी पडत असेल, किंवा दोन्हीचं एकत्रीकरण होत असेल, ह्यामुळे मी कमी पडत असेल, तर तिकडं माझं लक्ष जायला पाहिजे. आणि तेथे कर्म निषिद्ध असेल तर टाळणं, विधी असेल तर करणं, हे विवेकानं करता आलं पाहिजे. तिकडं माझं लक्ष. छान एकदम क्लिअर मार्गदर्शन दिलं तुम्ही. आसक्ती कमी झाली पाहिजे प्रपंचात. ओके, श्रीराम. हा, प्रपंचाची आसक्ती कमी व्हायला पाहिजे, सगळ्यात मुख्य तो मुद्दा. म्हणून इथे जे म्हटलं ना, पुत्रादिसक्ताः कुरुकर्मयुक्ताः, ही आसक्ती माझी दिवसेंदिवस कमी होतीये का. म्हणून ज्या ईषणा आहेत, पुत्रईषणा, दारेषणा, लोकईषणा, या माझ्या इच्छा कमी होत आहेत का. मुलाबद्दलची आसक्ती, पत्नीबद्दलची आसक्ती, लोकांबद्दलची म्हणजे प्रसिद्धीबद्दलची आसक्ती, ह्या कमी होत आहेत का. या आसक्तींवर सगळं अवलंबून आहे. ही गोष्ट भगवंताबद्दलचं प्रेम वाढते का. हो, ते पण वाढलं पाहिजे. खरे. धन्यवाद श्रीराम. पुढचा कोणाचा प्रश्न आहे. उर्मिला कुलकर्णी, बोला. जय श्रीराम. नमस्कार बुवा. श्रीराम. मला असं विचारायचंय की माणसाचा जन्म हा एकदाच येतो असं आपण म्हणतो, म्हणजे अनेक योनींमधनं शेवटी माणसाचा जन्म येतो, आणि त्या एका जन्मात आपण परमात्म्याला मिळवण्याचं, म्हणजे काही जणांना शक्य असेल, पण आता आमच्यासारखे लोक काही एकदम तिथपर्यंत पोहोचणार नाहीत. तर आम्ही आता त्या मार्गाला लागलोय की बाबा आपल्याला हे करायचंय, किंवा आपण काही हे स्तोत्र म्हणतो, काही राजबोध वाचतो, हे करतो, त्या मार्गावरती चाललोय. पण ह्या आयुष्यात जर आपल्याला परमात्मा भेटणार नसेल तर मग पुढचं आयुष्य म्हणजे जन्म कुठला होऊ शकतो. परत माणसाचा जन्म मिळतो का परत वेगळं काही असतं. नमे वृत्त प्रणश्यती असं गीतेत भगवान सांगतात. किंवा स्वल्पस्यापि धर्मस्य, जो स्वल्प रूपामध्ये सुद्धा या धर्माचं पालन करतो तो उद्धरतो, त्यांचं रक्षण मी करतो. मुक्त होणं हा फार मोठा अधिकार आहे. बरोबर. एका जन्मामध्ये मुक्त झालेल्यांची संख्या करोडोंमध्ये एखादा असतो. बरोबर. करोडोंमध्ये एखादा असतो. बरोबर. त्यामुळं हा क्रमविकासच आहे. क्रमाक्रमानं आपण जातो. पण जर या जन्मामध्ये
मी भरपूर पुण्य केलं असेल आणि भरपूर भगवत भक्ती केली असेल आणि मुक्तीची इच्छा ठेवली असेल. मुक्तीची इच्छा असणं सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. मी भरपूर पुण्य केलं आणि स्वर्गाची इच्छा ठेवली, भरपूर पुण्य केलं आणि ब्रह्मलोकाची इच्छा ठेवली, असं जर असेल तर मुक्ती किंवा परमार्थ हा तुमचा विषय नाही. तुम्ही परमार्थासाठी म्हणून ते केलं नाही, तुम्ही परलोकासाठी केलं. म्हणून आपल्याकडे 3 शब्द आहेत, लौकिक, पारलौकिक आणि पारमार्थिक असे 3 शब्द आहेत. बरोबर. लौकिक म्हणजे या इहलोकाचं, बरोबर. पारलौकिक म्हणजे इहलोकापेक्षा उच्च, म्हणजे भुवः स्वः महः जनः तपः आणि सत्यम, हा आपला भूरलोक आहे. म्हणजे वरच्या 6 लोकांसाठी तुम्ही प्रयत्न केले, हे झालं पारलौकिक. इथंही पुण्य लागतं, ते पुण्य असेल पण इच्छा मोक्षाची नसून परलोकाची असेल तरी सुद्धा त्या लोकांमध्ये पुण्याच्या अंशानुसार तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. पण जर इच्छा, आणि इच्छा शब्दातून तीव्र इच्छा असा अभिप्रेत आहे, तीव्र इच्छा जर मुक्तीची असेल आणि त्या अनुषंगानं जर काही पुण्यकर्म तुमच्या हातातून घडलं असेल तर तुमचा जन्म बहुनाम श्रीमताम हे योगभ्रष्टोभिजायते या नियमानुसार तुमच्या त्या योग्यतेला अनुकूल मागच्या जन्मात केलेल्या आणि त्याच्याही मागच्या जन्मांमध्ये केलेल्या मुक्तीच्या प्रयत्नांकडे पाहून भगवंत त्या योग्यतेच्या घरामध्ये तुम्हाला जन्म देतो, नरदेहामध्ये जन्म देतो, की ज्या ठिकाणी तुमचा पुढचा पारलौकिक नाही, पुढचा पारमार्थिक प्रवास सुरू व्हायला अनुकूलता असेल. पण नरदेह लगेच मिळेल असं नाहीये. आम्ही जर खरंच तेवढं केलं असेल आणि मृत्यू समयाच्या आसपास भगवंताचं स्मरण, नाम वगैरे झालं असेल तर हे सगळं घडणार. बरोबर. कारण कुठलं फळ कधी प्रकट होईल कोणीही सांगू शकत नाही. पण शेवटची इच्छा तीव्र जर भगवंताचीच असेल, भगवत प्राप्तीची, ती तीव्र असेल तर तिच्या तीव्रतेच्या प्रमाणामध्ये पुढचा जन्म डिझाईन केला जातो, पुढचा जन्म ठरवला जातो. ओके. आणि उत्तर आयुष्यामध्ये 50-60च्या नंतरचं जे आयुष्य आहे, कारण तुमचे किती श्वास आहे ते तुम्हाला माहित नसतं, पण ते चित्रगुप्त अधिकांना माहित असतं की ह्या व्यक्तीचे इतके श्वास शिल्लक आहेत या जन्माचे. बरोबर. तर एक असा ठोकताळा सांगितला जातो की तुमचं उत्तर आयुष्य सुरू झालं. मग कुणाचं उत्तर आयुष्य 60 वर्षाचं म्हणजे 30 नंतरच होणार, कुणाचं उत्तर आयुष्य 100 वर्षाचं म्हणजे 50 नंतर होणार. तर उत्तर आयुष्य सुरू झालं की हळूहळू ती प्रक्रिया पण सुरू होते. याला कुठं पाठवायचं, कोणत्या डोमेन मध्ये पाठवायचं, आणि मग हळूहळू अजून त्याचं पुढचं वागणं बघत बघत, मागचं प्रारब्ध म्हणजे जे संचितामध्ये आहे ते बघत बघत, ते फळ देण्यासाठी कोणतं कर्म प्रकट होत आहे हे बघत बघत तो डोमेन हळूहळू कमी 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 करत विशिष्ट ठिकाणापर्यंत आणून मृत्यूच्या आसपास त्याला या पुढचा जन्म त्याचा या योनीमध्ये, मनुष्य योनीत असेल तर या पंथामध्ये म्हणजे हिंदू धर्म आहे किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये अमुक या वर्णामध्ये, त्यानंतर त्या वर्णातील अमुक या गोत्रामध्ये, अमुक या कुळामध्ये, आणि मग या कुळातील अमुक या दाम्पत्याकडं. अशा पद्धतीनं ते हळूहळू ठरवलं जातं. बरोबर. स्टेप बाय स्टेप. खूप छान सांगितलं. म्हणून आपण चांगलं जर कर्म, आणि तीव्र मुक्तीसाठीच माझं जीवन आहे, माझी मोक्ष मिळेल की नाही माहिती नाही, पण माझी इच्छा ही एकच आहे. बरोबर. असं जर आपलं वागणं असेल, अशी जर इच्छा, संकल्प, त्यालाच मना सत्य संकल्प जीवी धरावा. तो जर सत्य संकल्प असेल मनामध्ये, मला त्याच्याशिवाय, भगवंताशिवाय मला दुसरं काही नको, असा जर माझा संकल्प असेल तर परलोकाच्या ऐवजी भगवंत आपल्याला मुक्त करण्यासाठी नरदेहातच पुढचा जन्म देईल, प्रोव्हायडेड तशी साधना मी केलेली असेल. आणि फक्त मी मला मुक्त व्हायचं म्हणून तसं होत नाही, साधना पण त्याच्या जोडीला आहे. या सगळ्याचा विचार करून पुढचा जन्म माझा ठरणार. ठीक आहे. धन्यवाद. खूप छान सांगितलं, समजलं व्यवस्थित. धन्यवाद. प्रज्ञाताईंचा प्रश्न आहे, बोला. खूप सांगितलं, संपलं. हा बोल. हॅलो. हा, तुम्ही आता खूप छान सांगितलं. तर त्याचा एक फॉलोअप होता की म्हणजे मुमुक्षत्व आल्यावरच ते होणार का? तुम्ही जे बोलताय म्हणजे आता जे जो गीतेतला श्लोक पण तुम्ही सांगितला
मला मराठी विनोबाची गीताईमध्ये आठवत आहे, नगुडे येथे आरंभ नगडे विपरीतही जोडा स्वल्प ही अधर्म तारी मोठ्या भयातून. हे ह्याच्याकरता प्री कंडिशन मुमुक्षत्व आहे की मुमुक्षत्व नाही आलं तरी तुम्ही हे लागू आहे? नाही आलं तरी होईल. त्रायते म्हणतो भयात याच सांगताय ना तुम्ही. स्वल्पस्यापि धर्मस्य त्रायते म्हणतो भयात त्याच सांगताय ना तुम्ही. हो. हा, तर याच्यात मुमुक्षुत्व जरी नसलं आलं तरी सुद्धा तुम्ही सचोटीनं सदाचाराचं धर्मपालन म्हणजे काय, स्वल्पस्यापि धर्मस्य, धर्म म्हणजे काय, सचोटीनं सदाचाराचं पालन. बरोबर आहे ना? बरोबर. ते सुद्धा जर तुम्ही थोडक्या प्रमाणात जरी केलं असलं तरी महान भयापासून मी तुमचं रक्षण करतो. ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला नरकाला मी जाऊ देत नाही आणि बहुतांश तुम्हाला मी नरदेहातच घालेन. बहुतांश तुम्हाला या नरदेहातच मी जन्म देईन आणि सदाचाराची तुमची वृत्ती असल्यामुळं सदाचार तुमच्याकडून जोपासला जाईल अशा घराण्यामध्ये, अशा दाम्पत्याच्या पोटीत तुम्हाला मी जन्माला घालेन. पण मुमुक्षुत्व हे सदाचाराच्याही मोठा आहे. सदाचार इथं सर्वसामान्यपणे ज्याला आपण सदाचार म्हणतो म्हणजे मॉरल लाईफ तो घेतलेला आहे. नाहीतर सदाचार शब्दाचा अर्थ सत्आचार. सत्आचार म्हणजे ब्रह्मस्थितीत झाली ना. सत्आचार म्हणजे ब्रह्मस्थितीतील सदाचार हा अर्थ न घेता ज्याला आपण सचोटीनं वागणं असा अर्थ ज्याला सदाचार म्हणून घेतो आपण. ठीक आहे. कर्तव्य कर्म करणं. तर ह्या पद्धतीनं जो जगतो त्याचं मी रक्षण करतो. इन्स्पायरिंग एकदम. आणि मुमुक्षुत्व जर असेल तर मग त्याच्याहून तर भाग्यवान दुसरा कोण नाहीये. मुमुक्षुत्व असेल तर मग काय, सदाचार तर मुमुक्षु तसाही सदाचारी असतोच. मुमुक्षुत्व जर असेल तर तो सदाचार्यापेक्षाही मोठा झाला ना, पुढे गेला. खूप छान झालं. धन्यवाद श्रीराम. आणखी काही प्रश्न आहे? हा, लीना त्यांचा प्रश्न आहे. बोला माऊली. नमस्कार बुवा. मला एक नमस्कार. कन्फ्युजन आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा. आपण आता आत्म्याबद्दल बोलू की आत्मा वेदांतानुसार अक्रिय आहे आणि आपण असंही म्हणतो की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, लाईक राम आत्मा आहे. आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो कर्ता करता राम आहे. तर मग राम त्यांच्या आत्म्याच्या अंशा थ्रू, म्हणजे जसं तुम्ही ती राजाची स्टोरी सांगितली की राजा स्वतः काम करत नाही पण सैनिकांकडून किंवा लोकांकडनं ते काम करून घेतो आणि राज्य चालवतो, तसं जर आपण विचार केला तर आपण सगळे जर परमात्म्याचे अंश आहोत तर आपल्याकडनं राम आपली सगळी कामं करवून घेतोय. असं आहे का की ही सृष्टी चालण्यासाठी आपल्याकडनं जे काम झालं पाहिजे, की जसं कोण आता सत्कार्य व्हायचं असेल तर जिथे जिथे सत्कार्याची गरज असेल, ज्या प्रमाणात ती गरज असेल तसं तसं प्रत्येकाचा वाटा, आपण जसं म्हणतो खादीचा वाटा असला तरी तो वाटा असतो. तर असं काही आहे का की तुमचा जन्म त्या कार्यासाठीच होता आणि तुम्ही ते कार्य करतात आणि नंतर तुम्ही इथून जातात. तर इथून जातात म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या परमात्म्यामध्येच विलीन होतात की मग तुम्ही स्वर्ग लोकात जातात किंवा मग तुम्ही दुसरा कुठला आता काय म्हणतो जन्म घेतात. तर हे कसं डिसाईड होतं की मग तुमचं म्हणजे तुमच्या आत्म्याचं कर्तव्य काय आहे किंवा आपला आत्मा शब्दामुळे थोडा घोटाळा होतोय. एकाच ग्रंथामध्ये आत्मा शब्द हा देहालाही वापरला जातो, मनालाही वापरला जातो, बुद्धीलाही वापरला जातो, कदाचित इंद्रियांनाही वापरला जाऊ शकतो आणि आत्मा ज्याला वेदांत आत्मा म्हणतो त्यालाही वापरला जातो. त्यामुळे तुमच्या प्रश्नामध्ये ती सरमिसळ झाली की तुम्ही आत्मा कशाला म्हणताय. देहात्मबुद्धीचा माणूस देहाला आत्मा म्हणतो आणि जो विज्ञान अवस्थेमध्ये आहे तो ब्रह्मालाच आत्मा म्हणतो. अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे तर आत्मस्वरूपच झाला ना तो. अहमची अनुभूती काय, मी ब्रह्म आहे. तेव्हा आत्मा शब्दातून नेमकं काय म्हणायचं आहे हे कळलं पाहिजे. त्या ग्रंथामध्ये त्या श्लोकामध्ये आत्मा शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा राम करता हा शब्द वापरता त्यावेळेला राम हा ब्रह्मस्वरूप आहे का. ठीक आहे. राम ब्रह्मस्वरूप म्हटलेला नाहीये, तो आत्माराम रूप म्हटलेला आहे. ठीक आहे. ब्रह्म निष्क्रिय आहे. इथं जे निष्क्रियत्व सांगितलेलं आहे, विज्ञान स्वरूप सांगितलेलं आहे ते परब्रह्म स्वरूप श्रीराम. आणि परब्रह्म आणि आत्मा हे भिन्न नाहीत. हे जे अद्वैत वेदांत केवलद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे त्याच्यानुसार आत्मा आणि ब्रह्म हे एकच मानणं हे उचित आहे. त्या दृष्टीनं इथं
त्या पद्धतीनं मांडलेलं आहे. पण जिथं रामकर्ता हा शब्द येतो तिथं कर्तृत्व आलं की त्याचं ब्रह्मत्व गेलं. तो परब्रह्मस्वरूप श्रीराम नाहीये, तर तो ईश्वर स्वरूप श्रीराम आहे. म्हणजे कर्तृत्वाच्या अंगानं बघितलं तर तो ईश्वर स्वरूप आहे. तो परब्रह्म नाही याचा अर्थ काय? कर्तृत्वाच्या अंगानं पाहिल्यामुळे तो परब्रह्म स्वरूप दिसत नाही, तो ईश्वर स्वरूप दिसतो. पण ईश्वराला मी ब्रह्म आहे याचं ज्ञान असल्यामुळं त्याचं कर्तृत्व तो स्वतःकडे न घेता मायेकडे देतो आणि तो निष्क्रिय राहतो. बघा, हे समजून घ्यायला थोडं, कारण वेगळ्या वेगळ्या संदर्भामध्ये आत्मा हा शब्द वापरला जातो. बरोबर. म्हणजे आपला मध्ये जो आत्मा आहे तो माया कोणत्या दृष्टीनं तुम्ही आत्मशब्द वापरता, कोणत्या दृष्टीनं तुम्ही आत्मशब्द वापरता हे आधी तपासून बघायला पाहिजे. हा, नाही, मी ब्रह्मस्वरूप असं म्हणूनच म्हणत होते आणि मला हे कळतं. पण मला तुमचं म्हणणं कळलं, रामकर्ता झाला की त्यावेळेस तो ईश्वर रूप होतो आणि तो ब्रह्मरूप राहत नाही. याचा अर्थ आपण मायेच्या अधीन झालो आहे तेव्हा माया थ्रू होतात म्हणजे काय? हा, मायाच कर्तृत्व मायेमध्येच आहे ना. तोच विषय उद्यापासून आहे. सीता उवाच, इथून पुढे सगळा तोच विषय आहे. बर, त्याच्यातून ते जास्त स्पष्ट होईल. सीता उवाच पासून ते जास्त स्पष्ट होईल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या जास्त चांगलं मिळणार आहे. ओके, चालेल, ठीक आहे. थँक्यू. हो हो, थँक्यू. श्रीराम. श्रीराम. आज आपण आता थांबूया. उद्या बरोबर 9:15 वाजता सीता उवाच इथून आपण प्रारंभ करूया. शुभरात्री. जय जय रघुवीर समर्थ.